सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. आता तुम्हाला जसं की माहिती 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे येणार आहे आणि प्लस मला शूटसाठी साड्या पण ऑर्डर करायच्या होत्या. तर व्हॅलेंटाईन डे होता तर मी आनंदसाठी गिफ्ट ऑर्डर केला होता. सो मी आनंदला सांगितलेलं नाही, आनंद आता बाहेर गेलेले. तुम्ही बघू शकता घरात मी एकटीच आहे आणि बघू शकता तुम्ही मी गिफ्ट माझे जे पार्सल आहेत ते आलेत. याच्यामध्ये माझ्या 2 साड्या आहेत आलेल्या आहेत. याच्यामध्ये मी इयरिंग मागवलेली आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जो गिफ्ट आहे तो मी आनंदसाठी मागवलाय. इतकी सारी शॉपिंग मी केलेली आहे फ्रॉम मीशो. सो मला बघायचंय आनंदचे रिॲक्शन काय आहेत, की इतक्या साड्या मागवल्यात किंवा गिफ्टला बघून काय रिॲक्ट करते ते. आता तर ते बाहेर गेलेत, काही सामान आणण्यासाठी मी त्यांना पाठवले. तर आता बघू आल्यावर काय बोलतेत. आणि तुम्ही सगळे बोलले होते लव्ह स्टोरीचा सेकंड पार्ट अपलोड करा, सो सेकंड पार्ट सुद्धा अपलोड झालेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या एकदा. मी केस थोडेसे स्ट्रेट केलेले आहेत, तुम्ही बघू शकता, कारण की शिवरात्र पण जवळ आलेली आहे आणि मला काहीसं शूट सुद्धा करायचं आहे. आणि आयब्रोज वगैरे माझे बघ किती वाढलेत, मला वेळ नाहीये. काही दिवसापासून मी ऑनलाईन म्हणजे की कमी होते आणि व्हिडिओ शूट सुद्धा कमी केल्या होत्या. आणि अजून एक गोष्ट होती फ्रेंड्स जी तुम्हाला मला दाखवायची होती, पण मला काय त्याचा सुद्धा व्लॉग घेता नाही आला. तर मी तुम्हाला दाखवते की एक मी नवीन वस्तू आणलेली आहे घरामध्ये, जे की मला म्हणजे नाही का उन्हाळा आल्यावर सगळ्यांनाच लागते. तर मी तुम्हाला दाखवते की ती काय आहे. सो हे बघा, हा आहे कूलर. त्या दिवशी त्याचा मी ब्लॉग शूट करणार होते, बट माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि रात्र पण झाली होती जास्त, तर मला काही शूट करता नाही आलं. तर हा कूलर मी घेतलेला आहे, खूप छान आणि खूपच म्हणजे मला पप्पाने छान प्राइस मध्ये सांगितलं की सजेस्ट केलं की हा वाला घे म्हणून. तर हा एक घेतला आहे आणि एक इथं बघू शकता तुम्ही ऍडजस्ट फॅन घेतला आहे, जो की फिटिंग करायचा आहे खिडकीमध्ये. पण आनंदला काय ते इतकं प्रॉपर जमणार नाही वाटतं, तर पप्पा बोलले मी येतो आणि मी आल्यावर फिटिंग करून देईल. तर हे बघा त्याचे बॉक्सेस कसे, तो ऍडजस्टचा बॉक्स आहे छोटावाला आणि हा कूलरचा बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता. तर कधीतरी मी ह्याला चालू करून पण दाखवेल. खूप जास्त पॉवर आहे मला, खूप जास्त आवडला. कारण गेल्या उन्हाळ्यामध्ये आम्ही कसं छोट्या ऍडजस्टवर आमचं काम काढलं होतं खिडकीमध्ये लावून, बट आमच्या मुंबईमध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये गर्दीच म्हणते, इतकी गरमी होते, खूपच जास्त गरम होते आमच्या मुंबईला. किती पण कूलर लावा, काही करा, सुखी फक्त तेच ज्यांच्याकडे एसी आहे. आपण आहोत गरीब माणसं, आपल्यासाठी कूलर ऍडजस्टच ठीक आहे. सो तुम्हाला मी दाखवते बाहेरचा क्लायमेट किती छान झालाय. कारण की आता 3 नाही वाजलेत, कारण की घडीचे सेल आहेत ना ते खराब झालेले आहेत, म्हणजे की संपलेत सेल. तर आणायला पाठवलेले मी, आनंदला सांगितलंय. आणि हे बघा झाडाला किती पाणी देऊन सुद्धा झाड कसं सुकूनच गेलं शेवटी. आणि मी 2-3 दिवस मम्मीकडे पण होते तर झाडांना पाणी नाही भेटलं. हे पण सगळं तुळशी पण सगळे सुकून गेली, बघू शकता. पण त्याच्यात नवीन तुळस आलेली आहे, आता येते त्याच्यामध्ये. आणि ह्याचं तर काय टेन्शन नाही. हे बघा आनंदने काय केले, बटाटे टाकले त्याच्यात, काय करू या माणसाचं. सो इतका छान वाटतोय ना क्लायमेट बाहेरचा. म्हणजे की मी तुम्हाला सांगते आता किती वाजलेत. आता वाजलेत बघा 5:30 वाजलेत आता. हे मी माझ्या पायाला लागले तरी लावलं होतं. आता 5:30 वाजलेत आणि आता बघा ह्या घडीत किती वाजलेत. घडी रात्री स्टॉप झाली. तर आता आनंद घेऊन येते सेल आणि सेल लावतील. सो आता आनंद यायचा वेट करूयात आपण आणि मग आनंद आल्यावर आनंदचे रिएक्शन बघूयात की गिफ्ट बघून काय बोलते ते. तुम्हाला काय वाटतंय काय असेल गिफ्ट मध्ये? तर मी असं शर्ट कपडे वगैरे देत नाही, कारण की त्याचा एवढा शौक नाही आनंदला. त्यांना फक्त शौक आहे शूजचा, आणि शूज पण ते त्यांच्या मनानेच घेतात. तर मी त्याच्यामध्ये काय बोलत नाही, कसे कुणाला आवडतात कसं, तर ते समजत नाही मला. तर मग मी त्याच्यापैकी काय मागवलेलं नाहीये, एक गिफ्ट म्हणून वेगळंच काहीतरी मागवले. तर मला सुद्धा अपेक्षा आहे की जसं मी मागवले तसंच आलेलं आहे की नाही. तर बघूयात आनंद आल्यावर. आता आता आनंद आलेले आहेत आणि आनंदचं तोंड बघा, डुकरावानी तोंड, एक नंबर. आनंद प्युअर डुक्कर. तर पण प्युअर असतं काय? तुम्ही आहेत ना, तर दाखव काय काय आणले. हे बघा इथं सामान आणलंय सगळं. मी आता आणलंय. थोडं तिकडे सर पण आहे, हे लिस्ट मध्ये नव्हता. हे लिस्ट मध्ये नव्हतं, हे तुझं आहे.
माझ्यासाठी आणले गिफ्ट आणले. गिफ्ट गिफ्ट नाही खायला की नाही. अजून हे पण आणले सोडा लय चटक लागली. उद्यासाठी आपण जिरा सोडा बनवू उद्या. ठीक आहे. दूध आणलंय, हम्म. एक साबण आणलाय, हम्म. दूध सेल आणलंय. घडी बंद पडली ना आपली, हम्म. हे? तू सांगितलं तर ब्रेड एक्सपायरी वाला तर नाही आणलं ना? नाही, तुला डेट काय आहे. ठीक आहे. हम्म. हे पीठ आणलं तुझ्यासाठी थोडं लागलं ना. एक मॅगी आणली, हम्म. नमक टाकेल, तेल, हम्म. चायपत्ती, हम्म. मसूर दाल, हम्म. मीठ. हम्म. हा 1 किलो बटाटे आणलेत, हम्म. मिरच्या मिरच्या तिखट नाहीत वाटतं यार. एकदम तिखट आहे. ते म्हणला खाल्ला ना असं पळताना तुम्ही म्हणला कुठं? खायला. ठीक आहे. कोथिंबीर आणि लिंबू आणले बस. ठीक आहे. सामान जसं काढलं परत आत टाका. काढायला कशाला लावलं मग तू? विचारलं मी, काय विसरलात का तुम्ही? तुला डबल डबल काम लावते करायला. हा करा, चला काय नाही होत. तुमच्या डबल काम मी नाही काय करीत. साबण तिकडे ठेवा आता. कुठं? तिकडं. दूध पण लागन आता. ठेवा ना मग. ते पण लागन, दूध पण लागन. काय ना ठेवायचं भरून तरुण, काय लागणार आहे आता? आम्हाला आतमध्ये ठेवावं लागेल ना नीटनाटक ते सगळं. माझ्या साईडला करून ठेवा. घडीचा सेल लावून घ्या बरं पहिलं. दूध फ्रीज मध्ये ठेवतो, परत मला शिवाय देशील. लय तुम्ही शिवाय ऐकतात. गंगा शिवाय देशील. घडी लावा लवकर. टाइम 9:09. आता झाल्यात 5:54 झाल्यात. तर तुम्ही 6 करा, एकदम परफेक्ट 6. 5 मिनिटं फास्ट राहू द्या. इथं बस. हा चला इथं बसा. का बसा इथं. का पण तेवढं सांगितलं तेवढं करत. नाही बसणार. काय तुझ्यासाठी गिफ्ट आणलाय. गिफ्ट माझ्यासाठी दाखवू? नाही, बाजूवाल्यासाठी. मोबाईल थोड्याकडे कर ना, मला बोलतोय तोंड डुकर आणि तोंड. जास्त बोलायचं काम नाही. काय आणलंय? अरे मी दाखवते ना काय आणलंय. तुमच्यासाठी मागवले मी. माझ्यासाठी खोलू? मग तुमच्यासाठी मागवलं तर तुम्हीच खोलता ना. बहुत मजे. ते नंतर खोल. अजून एक आणलंय मी. 1 2 3. खोलू? तर थोडं वाटत नाही माझ्यासाठी गिफ्ट आणलं तू? हा तुमच्यासाठीच आहे. काय माहित आवडन का नाही. काय? वाव, कसलं भारी आहे. काय आहे? गुलाब आहे इथं. त्याला असं नाही करा, लाईट लावा. त्याला लाईट पूर्ण अंधार करा घरात आणि मग ते लावा. म्हणजे लाईट लागते? हा अरे वा, मस्त आहे. लावून बघा ना. लाईट बंद करू? हा बघू इकडे आहे का तिथं काहीतरी आहे, ऑप्शन आहे ना. हा मग लाईट वगैरे बंद करा. तर हे बघा फ्रेंड्स, किती छान वाटते. सगळं ऑफ करा. पडदा लावा, खिडकी लावा ना. घरात कसा अंधार होतोय. होप्पा हुईया. हा आता हे चालू कर. वाव, छान वाटतं ना. किती भारी आहे. फक्त किती छान वाटतं. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स पण आहेत मिशोवर. जे पाहिजे. आवडलं तुम्हाला? मस्त आहे. मस्त आहे ना. कुठे ठेवून झोपा तुम्ही? कुठं पण ठेवा, छान वाटतं ते बघ. असं हलवायचं याला. फक्त फ्रेंड्स याच्यामध्ये तुम्हाला सेल नाही येणार. सेल आपल्याला आपले लावायला लागतील. यार कसलं भारी आहे. किती छान दिसतंय बघा. आवडलं ना. मस्त वाटतंय. थँक्यू. वेलकम.
व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आहे हे. तुझ्याकडून माझ्यासाठी. हा. मस्त दिसतंय. दोन खोला ना. कोणते? हे. हा ठीक आहे बोलतो. चला आता याला ओपन करा. काय रे माझ्यासाठी काय साडी मागवली, ब्लाऊज दिसतोय. अरे पूर्ण ओपन नका करू. साडी मागवलीत मी माझ्यासाठी. अच्छा ब्लाऊज. खोटं काय बोलते मग तुझ्यासाठी मागवलंस? तेच म्हणलं कुठून देव पावला. ती एक साडी आणि ही एक खूप ट्रेंडिंग साडी आनंद मिशोची. लय महाग आहे. हे ब्लाऊज त्याच्या बरं चाललंय. हा आनंद रेडीमेड आहे. लय महाग आहे. कितीला आहे? कितीला असेल? अजून एक काही साडी ती पण ओपन करा ना. अच्छा म्हणजे रेडीमेड आहे ना हा blouse? रेडीमेड ब्लाऊज आहे. अरे हा आता ट्रेंडिंग Trending चालू आहे Insta ला. बट ती बांधणी साडी मधलं ब्लाऊज आहे. बघू शकता. अच्छा ही एक साडी. ती एक साडी त्याच्यात पण रेडीमेड ब्लाऊज आहे. अरे यार किती डिझाईन वाटतं. डिझाईन पण किती छान आहे. दोन्ही पण साड्या मी माझ्या ऑडियन्सला वेअर करून दाखवणार आहे. तर थोड्या वेळाने आपण त्यांना वेअर करून दाखवूयात. ओके. ठीक आहे. तर आनंदला तर त्यांचं गिफ्ट लय आवडलं आणि मस्त मला वाटतंय. माझं सुद्धा किती छान गिफ्ट वाटतंय आवडलं. ते बघा तुम्हाला मी आता विदाऊट लाईट दाखवते. बघा किती छान आहे. आपण याला कुठं पण ठेवू शकतो. कुठे पण ठेवू शकता तुम्ही. पूर्ण रोज आहे. तुम्हाला पण हवं असेल हे जरुरी नाही व्हॅलेंटाईन डेला ऍज अ बर्थडे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. जास्त कॉस्टली सुद्धा नाहीये. हवं तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करून देईन. मी शोरूम मागवले ना. हा. सो फ्रेंड्स ही बघा साडी ही होती जी मग आनंदला मी बोलत होते. सो कशी वाटली? याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन होते. लाईक रेड होता, ग्रीन होता, हा एक कलर होता, मरून कलर होता. बट मला हा पिंक आवडला. काहीतरी वेगळं ट्राय करू असं वाटलं मला. सो ज्या मुली असतील ना त्यांना कॉलेज फंक्शन वगैरे मध्ये वेअर करा. एकदम लाईट वेट साडी खूप छान वाटते मला. तर मला तर पर्सनली खूप जास्त आवडली. आणि याच्यावर कुठलाही ब्लाऊज सूट होईल. जरुरी नाही की पिंक. बट मला स्टिच जो ब्लाऊज आहे तो मला स्टिच केलेला म्हणजे रिसीव्ह झालाय. म्हणूनच मी याला ऑर्डर केली होती. आणि मला रील्स शूट करायला हवीच होत्या साड्या. तर मी ही मागवली. तुम्हाला कशी वाटते? तर आता आपण नेक्स्ट पण वेअर करून बघूया. आणि फ्रेंड्स बघा सेकंड वाली ही साडी होती जी किती छान होती. या साडीला मी यासाठी ऑर्डर केलं कारण की पूर्ण मिरर वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझा लुक किती छान दिसतोय. आणि याच्या बरोबर सुद्धा मला एकदम टीच ब्लाऊज आलेलं आहे. आणि इयरिंग सुद्धा मी त्याच्या मॅचिंगच ऑर्डर केली होती कारण की हे पूर्ण मिरर वर्क आहे ना साडीमध्ये. आणि ब्लाऊजचं पण पॅटर्न खूपच छान आहे. तुम्हाला मी पॅटर्न दाखवते. बघू शकता तुम्ही. एकदम टॉप सारखा दिसतोय. डिझाईन खूप छान दिसतोय ब्लाऊजचा. मला तर थोडासा लूज झालाय हा. मला काय माहिती मी पातळ झाली असेल कदाचित. सो मला खूप जास्त आवडलं. इयरिंग्स पण त्याचे किती छान दिसतात ते बघू शकता तुम्ही. मला खूप जास्त रिअली आणि सिरियसली खूप जास्त आवडलं. तर मी याच्यावर रील्स पण नक्की शूट करणार आहे. आणि जर कोणालाही साडी पाहिजे असेल तर पाहिजे असेल कोणाला ऑर्डर करायची असेल. आणि एकदम स्वस्त साडी, जास्त महाग नाही, कॉस्टली आणि एकदम लाईट वेट आहे. पटकन वेअर केली मी. तर ही साडी तुम्हाला मिशोवर नक्की मिळेल. हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन्ही साडींची आणि इयरिंगची सुद्धा लिंक जी आहे ती मेन्शन करते. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्या लिंकवर क्लिक करा आणि ऑर्डर करा. तुम्हाला सेम क्वालिटी रिसीव्ह होईल. कानातलं किती छान वाटतं ते. खूप भारी वाटतं ते. एकदम डायमंड मध्ये. आणि त्यात आवाज पण येतोय. मस्त. तर हा जो ब्लॉग आहे आता आपण ह्या ठिकाणी एंड करूयात. छोटासाच ब्लॉग होता. कसा वाटला मला सांगा. आणि जाताना चॅनलला जाताना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.